इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्ती तुमच्या भेटीला येत असतात. आजही आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर सृष्टी भार्गव. श्रोते हो, डॉक्टर सृष्टी भार्गव या BPT MPT न्यूरो अँड सायकोसोमॅटिक डिसऑर्डर या विषयात विशेष शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ आहेत. गेली 10 वर्ष फिजिओथेरपी या क्षेत्रात त्या कार्यरत असून मुंबईमध्येही त्यांनी रुग्णालयामध्ये काम केलेलं आहे. राजस्थान विद्यापीठातही त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. त्यासोबतच असिस्टंट प्रोफेसर म्हणून MUHS या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही त्या रत्नागिरी, दापोली, देवरुख वेगवेगळ्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतात. मॅडम, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आभारी आहे तुम्ही मला इथे बोलावलं. आणि माझी मराठी चांगली नाही आहे, त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या. मॅडम, आपण फिजिओथेरपी याविषयी बोलणार आहोत. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, लोकांना फिजिओथेरपी हा एकच शब्द माहिती असतो, पण फिजिओथेरपी आणि तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे न्यूरो फिजिओथेरपी, आणि त्यामध्ये मी आता जी ओळख करून देताना म्हटलं की न्यूरो अँड सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, तर या सगळ्याविषयी थोडं विस्ताराने सांगाल का? पहिले मी तुम्हाला फिजिओथेरपी बद्दल सांगते. फिजिओथेरपी एक हेल्थ केअर प्रोफेशन आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या असेसमेंट, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करतो. आता हे जे ट्रीटमेंट आहे ते जरा वेगळं असतं. हे ट्रीटमेंटमध्ये आम्ही फिजिकल एक्सरसाइजेस देतात आणि फिजिकल एजंट्स वापरतात टू रिड्यूस पेन, म्हणजे पेन कमी करायसाठी आणि मोबिलिटी वाढायसाठी. अच्छा. तर फिजिकल एजंट्स म्हणजे काय? फिजिकल एजंट्स म्हणजे हीट थेरपी, कोल्ड थेरपी. आम्ही रेडिएशन्स वापरतो. रेडिएशन्स म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, अल्ट्रासाउंड थेरपी. ह्याच्याने टिश्यू रिपेअर होतं. हीट, कोल्ड आणि रेडिएशनने पेन रिड्यूस होतात. आणि एक्सरसाइज तुम्हाला माहिती आहे की एक्सरसाइजने मसलच्या स्ट्रेंथ वाढतंय. काही वेळ असं पण होतंय की डॉक्टर्स तुम्हाला सांगतायत की आता तुम्ही सर्जरी करून घ्या कमरेसाठी किंवा गुडघेसाठी, पण तुम्ही पहिले फिजिओथेरपीसाठी आले तर तुमचं ऑपरेशन पण टाळू शकतोय. तर मेडिसिन न वापरतात फक्त फिजिकल एक्सरसाइज आणि फिजिकल एजंट्स यूज करून आम्ही ट्रीटमेंट करतो. आता न्यूरो फिजिओथेरपी काय आहे? न्यूरो फिजिओथेरपी तुम्हाला नाम कळतंय की न्यूरो, तर न्यूरो म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड. तर आपण सगळे स्पेशलाइज्ड डिसऑर्डर्स म्हणजे फक्त न्यूरोचे डिसऑर्डर्स आपण ह्याच्यामध्ये बघतोय. कोणते कोणते डिसऑर्डर्स? स्ट्रोक, पॅरालिसिस, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड इंजुरी, कंपवात तुम्ही ऐकलं असेल, पार्किन्सन आपण म्हणतात. त्यानंतर गियान-बॅर सिंड्रोम, आता पुणे में जस्ट आउटब्रेक झालं होतं आणि कुछ 60-70 पेशंट्स सापडले होते आणि काही डेथ्स पण रिपोर्ट झाले. तर हे आजार नंतर पण पॅरालिसिस होतंय. तर जे न्यूरोचे जेवढे डिसऑर्डर्स आणि डिझीज आहे हे आम्ही ह्याच्यामध्ये बघ, आणि जेवढे पण न्यूरोचे डिसऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ते होतं मेंदूमध्ये किंवा स्पायनल कॉर्डमध्ये आहे, पर त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्या दुसरे बॉडी पार्ट्सवर दिसतंय. फॉर एक्झाम्पल स्ट्रोक झाला, मेंदूमध्ये स्ट्रोक झाला, पण त्याचं प्रमाण हाफ बॉडीवर पॅरालिसिस आपल्याला दिसतंय की एक साईडला पॅरालिसिस झालाय आणि जे मोबिलिटी आहे ते जाते पेशंटची. आणि तुम्ही हॉस्पिटलला गेले, तिथे तुमचं लाइफ सेविंग प्रोसीजर झाला, त्यानंतर पेशेंट को फिर से पैरों पे खड़ा करने का काम जो है वो एक फिजियोथेरेपिस्ट का है. वो बहुत ही इम्पॉर्टेंट है एक पेशेंट को इंडिपेंडेंट बनाने के लिए, और जो उसकी डेली ॲक्टिव्हिटीज है त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे हे फिजिओथेरपिस्ट वाढवतात. बरोबर, हो बरोबर. श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं असेलच की फिजिओथेरपी आणि न्यूरो फिजिओथेरपी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. तुमची ओळख करून देताना मी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर हा शब्द वापरला होता. थोडंसं त्याच्याबद्दलही
विशद करून सांगितलं तर बरं होईल. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असे असतात जे आपल्याला दिसत नाही. तुम्हाला पोट दुखतंय, तुम्ही टेस्ट वगैरे केले, काहीच निघालं नाही, तर ऍक्च्युली हे जे डिसऑर्डर्स आहे हे स्ट्रेस एन्झायटीमुळे दिसतात. अच्छा. आणि हे पेशंटला फील होत, पण हे जे पेन आहे ह्याचा ओरिजिन असतात स्ट्रेस एन्झायटी. अच्छा. तर असे जे डिसऑर्डर्स आहे हे आपल्याला खूप बघायला मिळतंय. आणि एक सायकोलॉजिकल जे पेन आहे हे बऱ्याच आम्हाला दिसतंय न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये पण आणि पेन कंडिशन्समध्ये. समजा एका पेशंटला खूप प्रोलॉंग्ड पेन आहे, 2-3 महिने झाले, तर त्यांची सायकोलॉजिकल कंडिशन आहे ते पण जरा बिघडते. कधी कधी स्ट्रेसमुळे तुमचे स्नायू एवढे घट्ट होतात की तुम्हाला पेनचं म्हणजे एहसास होता है आपको पेन का. बरोबर. तर हे सगळे कंडिशन्स सायकोसोमॅटिक के नीचे आते हैं. बरोबर. आणि अलीकडच्या काळात मानसिक ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. हो. आणि हे ऍक्च्युली फिमेल पेशंट्स 40 to 55 एज ह्याच्यामध्ये खूप दिसायला बघतं आपल्याला. आता न्यूरोफिजिओथेरपी प्रमाणे आणखीन वेगवेगळ्या विषयात अशी स्पेशालिटी असते का? न्यूरोफिजिओथेरपी आता आपण बोलले. त्यानंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी असतात. स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये जे आपले प्लेयर्स वगैरे आहेत त्यांना इंजरी झाली की त्यांना परत खेळायला जायचं असतं. त्यानंतर कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपी असतात. हा जे आहे भाग फिजिओथेरपीचा ह्याच्यामध्ये चेस्ट क्लिअर करणं, चेस्टमध्ये जे खोकला वगैरे वाढतात म्हणजे स्प्युटम जे वाढतात, तर स्प्युटमला मोबिलाइज करायसाठी आम्ही चेस्ट फिजिओथेरपी देत आहे. आणि रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस असतात, स्पायरोमीटर असतात, त्याच्याने आपण लंग्सची व्हायटल कॅपॅसिटी वाढवते. आयसीयू मध्ये चांगली फिजिओथेरपी झाली, समजा चांगली चेस्ट फिजिओथेरपी झाली, तर जे पेशंट आहे ते आयसीयूचे बाहेर लवकर येतात. चेस्ट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता कोरोना काळमध्ये हे चेस्ट फिजिओथेरपी वगैरे खूप इम्पॉर्टंट होती. न्यूरोफिजिओथेरपिस्ट म्हणून तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक आलेले किंवा पॅरालिसिस झालेले पेशंट जे येतात, तर त्यांना हे उपचार सुरू केल्यानंतर साधारण किती कालावधी बरा होण्यासाठी लागतो? ओके. हे ना डिपेंड करतंय की पेशंट तुमच्याकडे कधी आलं. अच्छा. जेवढं पेशंट लवकर आलं तेवढे लवकर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. बरोबर. त्यानंतर आजारचं म्हणजे सिव्हिअरिटी काय आहे, कधी कधी आम्ही ग्रेडिंग करतात की ग्रेड 1चा आजार आहे की 2, 3, 4, 5. समजा ग्रेड 1, 2 असेल तर रिकव्हरी लवकर होते आहे. 4-5 महिन्यात पेशंट इंडिपेंडंट होत आहे. पण समजा पेशंट खूप उशिरात आला आणि त्यांची जे वीकनेस आहे ती ग्रेड 4, ग्रेड 5ची असेल तर जरा वेळ लागतोय. जे न्यूरोफिजिओथेरपी आहे त्याच्यामध्ये पेशन्स आणि काउन्सिलिंग हे खूप खूप गरजेची आहे. बरोबर. हो. आणि हे पण डिपेंड करतंय की तुमचं ओव्हरऑल हेल्थ म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर, तुमची इम्युनिटी कशी आहे आणि तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे, पेशंटचं एन्व्हायरमेंट कसं आहे, घराचे लोक कसे आहे, त्यांची काउन्सिलिंग झाली की नाही. न्यूरोलॉजिकल कंडिशन कोणतीही असली तर हे म्हणजे 2-3 वर्ष जातं. म्हणजे न्यूरोफिजिओथेरपी सोबतच हे वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारचे उपचारच म्हणायचे. हो 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 बरोबर. कारण की तुम्ही स्वतः एक विचार करा की तुमचा हात आणि पाय चालत नाही आणि सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कोणावर डिपेंडेंट आहे, तर तुमची मानसिकता, रिलेटिव्हची मानसिकता हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे तुमच्या मेंटल हेल्थसाठी. बरोबर. आणि दोघांचा मेंटल हेल्थ, त्याचं मानसिक संतुलन, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक या दोघांचंही चांगलं राहिलं तरच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही जेव्हा रुग्णांना वेगवेगळे उपचार देत असता म्हणजे फिजिओथेरपी जेव्हा दाखवत असता, तुम्ही स्वतः ती करवून घेता, मात्र घरी गेल्यानंतर सुद्धा ती त्यांनी स्वतः करणं किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ती करवून घेणं हे गरजेचं असतं. मग अशा वेळेला त्या नातेवाईकांनी कोणती काळजी घ्यायची असते? हे जे स्ट्रोक किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे हे तुम्हाला मी आता सांगितलं की हे लॉंग टर्म आहे, तर पेशंटचे जे रिलेटिव्ह आहे त्यांना पण त्यांची स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. ते कोणत्या पोझिशन वापरतात, त्यांना उचलायला, त्यांना खाणं वगैरे द्यायचं असतात, तर त्यांची पण काय काय पोझिशन असतात. आणि एकदा रिलेटिव्ह आमच्याकडे आले की मी त्यांना सगळं सांगते की बाबा ते पेशंटला एक कुशीवर घ्या आणि मग तुम्ही एक हात इथे ठेवा आणि कोणतेही एक्सरसाइजेस तुम्ही घेताय की तुमच्या एक कम्फर्टेबल पोझिशन बघा. पहिले तुम्ही एकदा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आला त्यानंतर त्यांचे व्यायाम घ्या.
नाहीतर जे पेशंटचे रिलेटिव्ज आहे त्यांना खूप त्रास होणार. म्हणजे माझ्याकडे पेशंटचे रिलेटिव्ज येतात, मॅडम माझा आता पाठ गेलाय, मी उचलते त्यांना, पण आता माझं पण पाठ दुखतंय, माझा हात दुखतंय, कोपर दुखतंय, काही असं आजार त्यांना होत आहे. तर त्यामुळे त्यांच्या पेशंटच्या रिलेटिव्हच्या पोझिशन पण खूप इम्पॉर्टंट आहे व्यायाम घेताना. बरोबर. हो, त्याचा पण एन्व्हायरमेंट खूप चेंज करायला हवं आहे. म्हणजे बेड आपल्याला वेगळं पाहिजे. बेड से व्हीलचेयर पे जब पेशेंट को लेते हैं तो तभी भी क्या क्या इक्विपमेंट्स चाहिए. तर हे सगळे इक्विपमेंट्स आणि हे सगळं एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे. कारण हे नाहीतर तुमची हेल्थवर दिसेल नंतर. असं म्हणजे रुग्णाची सेवा करता करता नातेवाईकच रुग्ण होता कामा नाहीये. हो, थोडक्यात बरोबर. फिजिओथेरपी सुरू करण्यासाठी कोणाचा वैद्यकीय सल्ला आधी घ्यावा लागतो की थेट आपण फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकतो? ऍक्च्युली बेसिकली तुम्ही डायरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे येऊ शकताय. स्पेशली तुमचा आजार स्नायू आणि हाडाचा असेल तर तुम्ही डायरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे येऊ शकताय. काय काय दुसरे फिजिशियन्स आणि ऑर्थोपेडिशियन्स, न्यूरोलॉजिस्ट हे पण तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे पाठवू शकते. आणि कधी तुम्हाला काहीतरी एखादी सर्जरी सांगितली, समजा कमरेची, म्हणजे कधी बाहेर आली, सायटिका आहे, मान दुखतंय आणि त्याच्यावर त्याने सर्जरी सांगितली आहे, हातापायाला मुंगी येत आहे, तेव्हा पण तुम्ही एकदा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. कारण आमच्याकडे असे एक्सरसाइजेस असतात, असे मोडॅलिटीज असतात की तुमचा एकदा मानेचा किंवा कमरेचा स्ट्रेंथनिंग झाला की कधी कधी ऑपरेशन पण आपण टाळू शकतोय. आणि एकदा ट्राय केला समजा आणि ते बरं झाला तर इट्स ओके, नाही झाला तर एनिवेज तुम्ही सर्जरी घेऊ शकते. पर मोस्ट ऑफ द केसेस स्पेशली कमरेचा आजार आहे, गादी सरकली, गॅप कमी झाला किंवा सियाटिका झाला, हे सगळे रुग्ण जे आहे हे फिजिओथेरपीने बरे होऊ शकत आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही लवकर या. बरोबर. तुम्ही लवकर आले की 90% जे आहे हे फिजिओथेरपीने बरे होऊन जात आहे. एक महत्वाचा मुद्दा विचारावासा वाटतो की फिजिओथेरपी म्हणजे शरीरासाठी घेतले जाणारे व्यायाम हे सर्वसामान्य लोकांना माहिती असतं. मग व्यायामाचा भाग योगासनांमध्ये पण येतो. बरोबर. मग योगासनं आणि फिजिओथेरपी ह्याच्यात नेमका काय फरक आहे, याच्याबद्दल थोडं सांगाल का? हो हो हो, बहुत अच्छा क्वेश्चन पूछा है आपने आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. योगा जे आहे ते फिट बॉडीला फिट ठेवायला साठी असतात. ओके, म्हणजे तुमची बॉडी एकदम फिट आहे आणि तुम्हाला असंच फिटनेस पाहिजे तर तुम्ही योगा करा. पण समजा आता तुम्हाला कमरेचा त्रास झाला, कंबर दुखते किंवा गुडघा दुखते, तेव्हा तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे. तेव्हा योगा करून चालणार नाही. ऑल्सो फिजिओथेरपीमध्ये प्रिस्क्राइब्ड एक्सरसाइजेस असतात. प्रिस्क्राइब्ड एक्सरसाइजेस म्हणजे जे तुमचा आजार आहे त्याच्यावर स्पेसिफिक एक्सरसाइजेस आम्ही सांगतोय. तर हे एक मोठा डिफरन्स आहे. त्यानंतर योगा जे आहे, योगा तुम्ही कुठेही करू शकते. तुम्ही घरी करू शकते, तुम्ही एक सेंटरला जाऊन करू शकते. पण फिजिओथेरपी हा एक क्लिनिकल प्रॅक्टिस आहे. तुम्ही आजारी झाले, तुम्हाला पेन आला आणि हा पेन फक्त सिंपल दुखणं नाही आहे. एकदा पेन स्टार्ट झाला, 7 दिवस झाले पेन जात नाही आहे, तर तुम्ही नक्की फिजिओथेरपिस्टला भेटा. एखादा पेन जे 7 दिवसच्या पुढे जातंय म्हणजे हे पेन काहीतरी ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही एक डॉक्टरला बघा. श्रोतेहो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या शरीराच्या एखाद्या भागात जर 7 दिवसांपेक्षा अधिक काळ दुखणं राहिलं असेल तर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. जर ते दुखणं हाड आणि स्नायू याच्याशी निगडीत असेल तर अवश्य तुम्ही थेट फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकता. बरोबर. काही लोकांचे असेही समज असतात की जेव्हा फिजिओथेरपी घेतली जाते, विशेषतः पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये मसाज करायलाच पाहिजे असंही काही लोकांचं म्हणणं असतं. तर याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही मसाज करू शकते, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जोरात रगडू नये. पर मसाजने तुम्हाला रिझल्ट्स मिळणार नाही. फक्त जरा पेशंटला बरा वाटेल, पर हे लॉंग टर्म तुम्हाला रिझल्ट्स देणार नाही. कारण मसल वीक असतात आणि वीक मसलला स्ट्रेंथसाठी
तुम्हाला स्ट्रेंथनिंग केली हवं आहे. कोणताही तेल वापरा, हे फक्त आपला हात जे आपण चालतंय ते त्याच्यासाठी आहे. सिंपल कोकोनट ऑइल वापरला तरी पण चालेल, कारण की ह्याचं डायरेक्ट कनेक्शन ब्रेन से आहे. तर ब्रेन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर अशी एक्सरसाइजेस पाहिजे जे ब्रेनला पण स्टिम्युलेट करतोय. अच्छा, असे मुवमेंट्स पाहिजे जे ब्रेन एप्रिशिएट करतोय. आता तुम्ही हातपार हलवले ना, तर हे ब्रेन एप्रिशिएट करणार नाही. पर काय काय मोमेंट्स आहे, और वो मोमेंट्स को PNF मोमेंट्स भी कहते हैं. तर असे मोमेंट्स आम्ही रिपीट करतोय आणि हे मुवमेंट्स ब्रेन एप्रिशिएट करतोय. आणि अजून एक कॉन्सेप्ट आहे न्यूरोप्लास्टिसिटीचा, तर हे खूप डीप आहे. आणि तुम्हाला असं वाटणार की अरे काय मॅडम येते आणि मुवमेंट्स करते आणि जाते, पण हे मुवमेंट्स खूप स्पेशलाइज्ड आहे आणि हे मुवमेंट्स ऍक्च्युली ब्रेन एप्रिशिएट करतोय. ब्रेनचे नवीन कनेक्शन्स होतात. त्यामुळे फिजिओथेरपी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे फक्त मुवमेंट्स नाही आहे, हे एक प्रिस्क्राइब्ड मुवमेंट्स आहे. आणि पॅरालिसिस साठी तर खूप इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. हो, एकतर हॉलिस्टिक अप्रोच आपल्याला पाहिजे, आणि दुसरा पेशंटची आणि रिलेटिव्हची सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बहुत महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. मॅडम, तुम्ही गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. अनेक रुग्णांना तुम्ही आतापर्यंत उपचार दिलेले आहेत. एक तज्ज्ञ म्हणून जेव्हा तुम्ही उपचार देता, तेव्हा महिला आणि पुरुष यांच्या संदर्भातला तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला बेसिक डिफरन्स सांगते. माझं फर्स्ट क्वेश्चन असतात, हे कधीपासून चालू झाला, हे पेन तुम्हाला होतंय कधीपासून चालू झाला? महिलांना विचारला ते सांगते झाला मॅडम 6 महिने झाले 8 महिने झाले. पुरुषांना विचारला की आता झाला 2-3 दिवस झाले. म्हणजे तुम्हाला कळतंय की पुरुष लवकर येतात, आणि लवकर येतात कारण की मागे त्यांची जे वाईफ किंवा जे लेडीज असतात ते त्यांना सांगा अरे तुम्हाला दुखतंय जा तुम्ही. कारण लेडीजला खूप ते दुसऱ्याची काळजी घेतात, पण ते स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. स्पेशली 40 to 55 इयर ऑफ एज, ह्या एज मध्ये मेनोपॉज पण असतात. खूप जे बॉडी आहे खूप चेंजेस मध्ये पण जातात. आणि महिला स्वतःची काळजी घेत नाही, त्यांना खूप केअर लागते ह्या एजमध्ये, मेनोपॉजच्या टाइममध्ये. तर माझा एक हे रिक्वेस्ट आहे की महिलाओं को भी जल्दी आना चाहिए, खुद का ध्यान रखना चाहिए. खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. आमच्या आकाशवाणीच्या महिला श्रोत्यांना देखील हे पटलं असेल. आणि हे सर्वसामान्य घरातलं दिसणारं चित्र आहे की आपल्या घरातली पुरुष एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर अख्खं घर ते लवकर कशी बरी होईल, एकदम अलर्ट वर येतात, एकदम अलर्ट मोडवर येतात. महिलांना काय झालं की ते ऍक्च्युली महिला पण सांगत नाही, स्त्री पण सांगत नाही की मला असं होतंय, ते सहन करून घेतात. बरोबर. आपल्याला सवय ऍक्च्युली पेन सहन करायची, पण ह्याला लाईटली नका घेऊ, स्वतःची काळजी घेऊ. बरोबर, हे खूप गरजेचं आहे. आरोग्यम धनसंपदा. हो. आणि बी वोकल. तुम्हाला काय होतंय, तुम्हाला मूड स्विंग्स होते, तुम्हाला हॉट फ्लॅशेस होते, तुमचं काय काय दुखतंय हे सांगा. तुम्ही डॉक्टरकडे या, काउन्सिलिंग घ्या. हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण लाईफ कॅरी करतोय आणि एव्हरी मंथ ते साइकिल से हम गुजरते हैं, तर बॉडी को ज्यादा न्यूट्रिशन चाहिए, ज्यादा स्लीप चाहिए. बरोबर. किती महिला मी बघते की त्यांची झोप होत नाही, कारण की सब लोग उठते उससे पहले उनको उठना पडता है. त्यांना स्वयंपाक करायला असेल आणि सगळे झोपल्यानंतर ते भांडे वगैरे घासत बसतात, त्यांची झोप होत नाही. आणि फिमेल बॉडीला जास्त झोप पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू मेल बॉडी. निश्चितच. आणि आताच्या काळात महिला केवळ आणि केवळ घर बघत नाहीत, तर त्या पैसेही कमवायला बाहेर पडतात. घरातल्या ताणतणावावरही त्या काही ना काहीतरी मार्ग काढत असतात, तोडगा काढत असतात. अनेकदा ते ताणतणाव स्वतःच्या मनात ते दाबून ठेवतात, कुठे व्यक्त होत नाही. आणि हे जे दाबून ठेवलं ह्याच्याने सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होतात. खरंच खूप छान माहिती दिलीत. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं की खूप मोठा विषय आहे न्यूरो फिजिओथेरपी मधले. नुसते स्ट्रोक हा विषय घेतला तरीही आपण त्याच्यावर खूप बोलू शकतो. मात्र आजच्या या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात या सगळ्यांची गरज नेमकं ते काय आहे या संदर्भात खूप छान तुम्ही माहिती दिलीत. आणि इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण सहभागी झालात, आमच्या श्रोत्यांशी हा संवाद साधलात, त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी पण.
इंद्रधनुष्य